एकदम काढा. ते आपल्याला माहिती आहे जेवण वाढायची. मी काय रे धीरज, काय एवढीच मासी तुला मिळली? अगं जास्त आणली होती, दुसरी मामांना दिली ना. असं आता घेऊन आलो. जास्तीच आणतास तर बुजून ठेवतो ना. आता म्हटलं आपल्याला भाजीला पाहिजे ते मामांना दिली सगळी. तरी पण हा भाजी बोलती ऑर्गॅनिकचं मासे म्हटलं खाऊ आपले. गाभोली ही त्याला. बघा आईने आता कशी भाजी साफ करून घेतली. एकदम साफ करून घ्यायची. गाभोली वाली आहेत का नाही ग? गाभोली का त्याही सोडली सोडली बी हो. एक दोन याला असतील ना काय ते. तशी हे ना पण ती बारीक आहे ना त्याची समजत नाही नाही. तर बघा मित्रांनो एकदम साफ करून घ्यायची अशी मस्त. आज वलगणीचा मासा आणलाय. हा आजच पूर झाला ना त्याची करता. बघा किती भारी. ती त्याची आतड्या काढायला लागत नाही तर ती भाजी कशी. बघा किती भारी फ्रेश मले एकदम कडू लागत. याला बोलतात मल्यांची वलगण. कसं गाणं त्या मल्ले मल्ले माशांची वलगण गाणं आहे ना एक. आहे ना मले मले माशाची वलगण. तर बघा आणि मायरा पण आज आली ना तर मायरा बघायला लागली आई मच्छी कशी साफ करते ती. ना ग माई 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 हाय कर. माई हाय कर इकडे बघून. मायरा आहे ना ती माशाला दुसऱ्याला आहे गाभोली दुसऱ्याला नाही मिळत आहे त्याचा. आहे का एक दोघांना तरी? हो आहे. याला पण आहे ते पोटला काढून नाही जमायचं थोडी होऊन देते. आता धुवून घेत आम्ही. हा धुवून घे मस्त पैकी. हा का नंतर काय आता आई धुवून घेते. जरा धुवून घेऊ दे. दोन पाण्यात किती दोन पाण्यात धुवून घ्यायची ना? एक पाण्यात धुवून आणली. एक पाण्यात धुवून आणली का? ठीक आहे. त्याच्या आईला धुवून घेऊ दे. नंतर काय कांदा बिंदा कापल मस्त आणि चुलीवर बनव आज. एक नंबर. तर बघा काय काय तू कापून ठेवली अगोदर मिरची आणि कांदा लसूण बिसून टाकायची नसते ना? लसूण नाही त्याच्यात चांगली लागते. बघा मस्त. हा कारण की याची मल्यांच्या माशात लसूण वगैरे टाकायची नाही. फक्त कांदा टाकायचा असतो आणि मिरची थोडी बस नाही का? तर चला आता चुलीवर बनवते ना. तर बघा मच्छी बघा किती मस्त पैकी. तर चला आता एक नंबर भाजी बनवूयात आता. तर इथं चूल बघा मस्त. चूल पेटवायला लागल ना? दे पेटवत आम्ही जरा. तर थोडं मच्छी कांद्यात पडलं होतं पटकन. ते चिकट ना एकदम. आता कसं त्यांना चढायला लागतो ना म्हणजे ते आता फटाफट कुठं पण चढतात. एवढं चिकट असतात ना मित्रांनो. एवढं चटकतात ना की काय बोलूच नका ना ग. हात चटकत ते. आता बघा मस्त पैकी आपली मल्याची माशाची भाजी. आज मस्त खाऊ. मायरी काय करते? हाय कर पक्कनिक नाही करणार. मायरा नाही बोलते. नाही हाय करणार बोलते. पतिदेव खूप मेहनत करतायत. जरा मित्रांनो लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. मायरा बघते बाबा काय करतोय. फुकली ना मस्त ती. तर आता आग पेटवली मी फुकून एकदम मस्त पैकी. आता मस्त पैकी एकदम आपली आग पेटू दे. राखाडी पण मस्त उडायला लागली कडकशे थोडी थोडी. आणि मायरा बघते की काय चूल पहिल्यांदा तिच्या लाईफ मध्ये तिने बघितले. अजूनपर्यंत तिने बघितलं नव्हतं जन्म आल्यापासून. बाबू इथं बघायला लागलाय. टाइम बघा किती वाजलाय. टाइम बघा 8:37 झालाय रात्रीच्या मस्त पैकी. आईने आणला आपला मसाला. हे घरचा मसाला आहे. मिरची आईने दलून आणलेला का 10 किलो. तेल टाकला मस्त पैकी. एक तेलाला डब्बा घेऊन द्यायचा आहे. मी विसरली होती आणायला. आता आम्ही बाटलीत ठेवू नाही तर माझ्या डोरामात ठेवू ना. नाही ती बोलतात ना एवढा मोठा तेलाला डब्बा नका वापरू. तर आता मस्त पैकी तेल जरा कांदा करते. मायरा भाऊला भांडायला लागली. त्याचा भाऊ हा मोठा पहिल्यांदा भेटली त्याला बरेच 2 वर्षातून भेटली वाटतंय. आणि बघा कांदा आईने हे करायला लावला थोडा. किती का मसाला टाकायचा? तर बघा मित्रांनो तेलावर मसाला टाकायचा नाही मल्याची भाजीत.
तेलावर, कारण की करपतो ना त्याच्यामुळे मल्याची भाजीत तेलावर टाकायचं नाही. 2 चम्मच टाकलेस ना? 1.5 चम्मच टाकायचा. आणि हळद 1 चम्मच टाकला. जशी मासली राहिली तसा टाकायचा. हा, म्हणजे जशी मच्छी असते त्याप्रमाणे चवीनुसार टाकायचा. आणि आता तेलावर टाकली मच्छी मस्त पैकी बघा. त्यातच मिरची टाकली त्यातच. हा, आणि आता थोडा वेळ अशी ठेवून द्यायची ना, मिक्स करायला लागेल ना. हो आता ना त्याच्या चिचोला पण आणायला. आई चालली आता चिचोला घ्यायला मित्रांनो. आज पावर नाही त्याची मुलं. आई आता चिचोला घेऊन आली आणि पाणी आली 1 तांबे घेऊन. आता पाणी किती घालायचा काय, अजून मच्छी मिक्स करायची आहे. आता मसाला मिक्स करेल बघा. मिक्स करायला लावलं मस्तपैकी बघा. 1 नंबर बघा. म्हणजे आज जरा जेवण पण मस्त जाईल. आणि आता चिचोला पण टाकायचा ना. चिचोला पण मित्रांनो बघा, या भाजी चिचोला पण मस्त टाकायचा. मच्छीच्या भाजीत चिचोला पाहिजेत. आणि वरून पाणी टाकून द्यायचं बघा. झाली आपली भाजी. आता किती मिनिटात होईल का? 10 मिनिटं लागतील शिजायला. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा. चवीनुसार मीठ टाकला. परत कमी झाला तर आई चाखून बघल आणि मग मीठ टाकल ना काय. मायरीने आमची लावला मसाल्या चिचोल्याला ढाकण. आज मायरा पण बघत असेल बघा. तर चला घरात जाऊयात. भाजी होईपर्यंत जरा 10 मिनिटं आता बघूयात. आणि माया बसली. मायाला चुलीजवळ आवडलाय बघा. स्टूल सोडतच नाही ना ग माई. तर चला जाऊया आता घरात. आणि बायको भाजी बघायला लागले. अवतार बघा तिचा कसा आहे थोडा. तर काय भाजी बघायला लागले. चूल बघते कशी काय फुकून. मायरीला थोडा दूर लागला खोकला म्हणून आई आली आता परत. तर चला 10 मिनिटं आता जरा वाट बघू मस्तपैकी. आई चूल फुकायला लागली. गॅसवर होते पण मित्रांनो चुलीवरची चव म्हणजे वेगळीच असते. तर बघा मित्रांनो आई भाजी घेऊन आली चुलीवरून उतरून. मी जरा झोपलेलो होतो. तर बघा भाजी कशी झाली. चम्मच दे ग. इथे भात आहे. माई दाखवायला लागली भात बघा. भात दुपारचा भात आहे तो. भाजी बघा कशी झाली. तर बघा मित्रांनो भाजी कशी झाली एकदम काढा. बघा कशी 1 नंबर. तर चला आता ही भात वाढून घेईल. भाजी तर आपली झाली. वंदनीचं मास मस्त. आता भात वाढून घेईल. माई भात वाढायला लागली. काली डाळ पण बनवलंय, उडदाची डाळ. आणि काली दाल पण बनवली. उडदाची डाळ मस्त. तर मित्रांनो बायको काय मच्छी खात नाही त्याच्यामुळे बघा भाऊनी काय मच्छी फ्राय करायला लावले. नाही सॉरी चिकन फ्राय. मला कशी झोप पण आले जरा थकवा पण त्याच्यामुळे काय विसरतो. आणि इथं मायराला दाल ठेवले थोडी. मायरा दाल खाते म्हणून. तर बघा भाऊने स्पेशल चिकन फ्राय करायला लावलाय. काय रे हा कसा वाटलं मित्रांनो. भाऊ अगोदर चिकन फ्राय होता दुकान पण 15 दिवसात बंद पाडला. तर बघा एक चिकन डाळ आहे. काली डाळ उडदाची डाळ मस्त. मी तर मच्छी आणि उडदाची डाळ खाईन मस्त पैकी. मासली म्हणजे आज बऱ्याच भाज्या पाहुणे पण होती ना त्याची करताना त्याचीच भाजी केली. बायको बरेच दिवसात आले म्हणून आईने बऱ्याच भाज्या बनवल्या. आणि माया बघा मायरा माझ्यासाठी बनवले. माझ्यासाठी भाजी बनवली. आता लोक बरोबर सांगतील कमेंट मध्ये की तुला नाही का बनवून खावता येते. नाही माझी सासूबाई माझे खूप लाड करते म्हणून मला बनवून देते. मग भिवंडीला आल्यावरती सासूबाईला मी बनवून देते. जरा भात वाढू दे. मायरा भात वाढायला लागली ग. माई मोठी झाली. मदत करायला लागले माई पण भात वाढायला. आई आणि माई लागले काम करायला. दोन्ही पण माझी. एक माई माझी एक आई माझी. तर लागले आज भात वाढायला आई मस्त बघा.
अगोदर चम्मच खाली वाढला, आता तो थंडा भात आहे म्हणून. हा? जेवता नाही बायका आता चिकन घ्यायला लागले तिला. मच्छी खात नाही का नाही खात काय माहित नाही मला. तुझं डाळ नको बस ग चिकन तुला. बस हा कशाला बस, घे अजून थोडा. घे बस सांग. खडखडा बस हे तर बघा बाबूला भात वाढून, भावाला भात वाढून दिला बहिणीनी. ताईने मला भात वाढला, मच्छी मस्त पैकी. अरे तुझा चिकन पण घे पटकन, कोणाला कोणाला येतं तर भाऊ. तू नाही ना काय नमक, कसला नमक. एक साइड कृष्णा का? भाऊ लागलाय चिकन फिरवायला. सोबत बसू जेवायला. माईला काय आज चेन पडणार नाही ना ग. तर चला आता जेवण करू मस्त पैकी. जेवण करून जेवूयात मस्त पैकी टकाटक एकदम. तर चला बाय बाय मित्रांनो, आता जेवण करून घेतो. आईने सगळा भात बीत मस्त वाढला. जेवण वाढते, आपल्याला माहिती आहे जेवण वाढायची. मी वाढत नाही, कोणाला कसा लागतो कोणाला कसा. परत तुम्ही कमेंट करून सांगा सासूबाई काम करते, सुनबाई बसले ना ग. तर आता बघा वल्गणीची मासी मच्छी 2 झाली. दिवस आम्ही राहायला आलो तिकडं, सुट्टी काढून. तर चला आता मस्त पैकी जेवूयात. मला आईने भात ठेवला तिथे. तू पण जेवायला बस गा आता. बस ना बाबू तू पण जेव. बाबू इकडे ये खालती. याचा काय अजून चिकन झाला नाही. इकडे काय होतो काय माहित नाही. आपल्याला काय टाइमपास. नाही बघा माई कशी जेवायला लागली. इथं चमचा घे. आता चिकन कोणाला कोणाला द्यायला लागली थोडाफार. हे लागले भावाला उतरवायला जेव जेव करून. पण भाऊ काय ऐकत नाही. भाऊ लाजायला लागलाय तिचा. मग अशी पण बोलते. कर ग बाय बाय आता. आत्या बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय मित्रांनो. मित्रांनो. आता आम्ही जेवण करून घेऊयात. जेवण करून घेत आहोत. आणि आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.